आज आपण पोहे, मुरमुरे, सोडा, इनो असलं काहीही न वापरता फक्त डाळ तांदळाची कापसासारखी स्पॉन्जी इडली कशी बनवायची ते बघणार आहोत. तांदूळ कुठलाही असो, काही टिप्स फॉलो केल्या की इडली परफेक्टच होणार. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. इडली बनवण्यासाठी इथे इडली राईसचा वापर करणार आहे मी. आता तुम्ही जर याऐवजी दुसरा तांदूळ वापरणार असाल, रेशनचा तांदूळ असेल किंवा कोलम असेल, कुठल्याही तांदळाची इडली एवढी छान बनेल जेवढी याची बनते. फक्त आपल्याला काही टिप्स आणि याचं प्रमाण आहे ते फॉलो करायचे. आता आपण ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते पाहूया. आता आपल्याला घरातील एखादी वाटी किंवा असा मेजरिंग कप असेल तर त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचे. मेजरिंग कपने 3 कप एवढे मी तांदूळ घेते. आता हे 3 कप तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला. तांदूळ चांगले 3-4 तास स्वच्छ धुवून घेतलेत. आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं, भरपूर पाणी घालायचे आणि हे तांदूळ आपल्याला 4 ते 5 तास भिजायला ठेवायचे. आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायची 1 कप एवढी उडीद डाळ. डाळ आणि तांदूळ एकत्र भिजवायचं नाही. आता 3 कप आपले जर तांदूळ असतील तर 1 वाटी एवढी 1 कप एवढी उडीद डाळ घेतली. आता ही डाळ देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. आता डाळही चांगली धुवून घेतली. त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे आपल्याला. तांदळापेक्षा डाळीला पाणी जास्त लागतं. त्यामध्ये घालूयात 1 टीस्पून एवढे मेथीदाणे आणि आता हे देखील आपण 5 तास भिजवून घेऊया. आता आपलं डाळ तांदूळ 5 ते 6 तास भिजलं गेलेले. आता याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, डाळ बारीक करून घ्यायची. आता ही डाळ मी एका मिक्सरच्या जारमध्ये घेते. आता यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं मी, डाळ भिजवलेलंच पाणी घेतलं आहे. हे मिक्सरला फिरवून घेते. आता ही डाळ छान बारीक करून घेतली, बघू शकता. डाळ आपल्याला एकदम फाईन करायची, जाड ठेवायची नाही आणि पाणी कमीत कमी वापरायचं डाळ बारीक करताना. मग असं छान बॅटर होतं. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. मोठंच भांडं घ्यायचं, पातेलं, म्हणजे त्यामध्येच आपल्याला हे बॅटर फर्मेंट व्हायला ठेवायचे. आता याच पद्धतीने आपल्याला तांदूळ देखील बारीक करून घ्यायचे. डाळ आणि तांदूळ आपल्याला एकत्र बारीक करायचं नाही, वेगवेगळं करायचं, कारण डाळ आपल्याला बारीक एकदम फाईन करावी लागते आणि तांदूळ थोडेसे रवाळ ठेवावे लागतात, थोडे जाडसर ठेवावे लागतात. बघा, या पद्धतीने आपल्याला तांदूळ बारीक करायचे, म्हणजे हलकंसं त्यामध्ये रवाळ टेक्स्चर असायला हवं. इडली छान होते यामुळे. आता हे आपण ज्यामध्ये डाळ काढली आहे त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने मी राहिलेले जे तांदूळ आहेत ते सुद्धा बारीक करून घेणार आहे. आता काय करायचं आपल्याला, याला चमच्याने न फेटता हाताने फेटवून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने फेटायचं, त्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि इडलीचं किंवा डोस्याचं जे बॅटर आहे ते खूप छान फर्मेंट होतं. त्याला जाळी पण मस्त पडते. 5-7 मिनटं तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं फेटवून घ्या. मग हे मस्त झालंय. टेक्स्चर पण खूप छान आले. डाळ पण एकदम फाईन केलेली होती आणि तांदूळ थोडेसे रवाळ ठेवलेले होते. आता हे 5-7 मिनटं फेटवून घेतलंय. आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि रात्रभर हे पीठ आपण असंच फर्मेंट व्हायला ठेवूयात. आता हे मी रात्रभर असंच फर्मेंट व्हायला ठेवलेलं होतं आणि बघू शकता पीठ मस्त फुगलेलं आहे. जाळी एकदम मस्त पडलेली याला. यामध्ये ना आपण पोहे, मुरमुरे असं काहीही घातलेलं नाही. आता यामध्ये मीठ घालूया आणि याला मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स करताना हे ओव्हर मिक्स करायचं नाही, एकाच डायरेक्शनने असं मिक्स करायचं. आता आपल्याला इडली लावायची. अगोदर ह्या ज्या प्लेट्स आहेत इडलीला, त्याला आपण थोडंसं ऑइल स्प्रे करून घेऊया, तेल लावून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशीच असायला हवी. यापेक्षा जर घट्ट पीठ असेल ना तर इडली तेवढी स्पॉन्जी होत नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही. आता जेव्हा आपण या स्टँडला या प्लेट लावतो ना तेव्हा काय करायचं आहे, हे जे होल दिलेले असतात, तर हा जो इडलीचा भाग आहे तो असा याच्यावरती यायला हवा. म्हणजे हे जे होल आहेत त्याच्यावरती इडली, आता इकडे होल आहेत तर त्याच्यावरती इडली, म्हणजे या पद्धतीने आपल्याला या प्लेट लावायच्या आहेत.
बघा अशा पद्धतीने आता हे आपण स्टीम व्हायला ठेवूया. आता या इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर मगच आपल्याला त्यामध्ये हे स्टँड ठेवायचं आहे. त्यामुळे इडली स्पॉन्जी होते. आता पटकन झाकण लावूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनटं आपण ही इडली स्टीम करून घेऊया. आता इथे मी 10 ते 12 मिनटं ही स्टीम करून घेतले. याला थोडंसं गार होऊ दिलेलं आहे. इडल्या बघा किती छान झालेल्या, स्पॉन्जी झालेल्या आहेत. काढून बघूयात. आणि या इडल्या बघा एकदम मस्त झालेल्या आहेत. खूप स्पॉन्जी आहेत. यामध्ये आपण पोहे, मुरमुरे असं काहीही वापरलेलं नाही, पण खूप छान होतात या पद्धतीने. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.